आता आपण बॉलचा गेम खेळलो, त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं हे बोलायचं. या गेममुळे स्मरणशक्ती, निरीक्षण शक्ती याचा एक अनुभव मध्ये येतो. त्यात ह्या बॉलमुळं ना सगळं शरीराचं पण व्यायाम पण व्हायचं होतो आणि आपल्याला माहीत नव्हतं की लहानपणी कधी कधी हालाचे दिवस असतात, त्यामुळे आपल्याला खेळायला पण भेटत नसतं गरीब परिस्थितीमुळं. तर काय लोकांना शाळेला पण जायला भेटत नसतं, त्याच्यामुळं की हा आज खेळ मिळाला ते आपल्या नातवांना पण खेळायला म्हणजे आईने आज आपल्याला शिकवलं अंबदने. हरिओम. या खेळाने जुन्या दिवसांची खूप आठवण झाली लहानपणीची आणि मी माझ्या मुलाबरोबर हा गेम खूप खेळणार आणि त्यालाही कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं हे नक्की शिकवणार. हरिओम. घरच्या घरी आपण कशी स्वतःची एंटरटेनमेंट करू शकतो आणि शिवाय फक्त बॉल एवढंच साधन लागतं त्याला, बाकी काही नाही. फार पैसे खर्च करायची गरज नाहीये किंवा जिमला जायची गरज नाही किंवा आपल्या बिल्डिंगमधल्या काही मैत्रिणी असतील तर दुपारच्या वेळात सुद्धा आपण हा गेम मस्त खेळू शकतो. एन्जॉय करायचा, मिळालेल्या वेळाचा फायदा घ्यायचा आणि आईने दिलेल्या सगळ्या नियमावलीत आपण बसायचं. हरिओम. हरिओम. माझी नातवंड नेहमी सांगतात, आजी तू आमच्यावर खेळत नाही, पण उद्यापासून मी जरूर खेळणार आणि बॉलच. हरिओम. आईने ज्या दिवशी बॉलचा गेम खेळायला सांगितला पहिल्या दिवशी, मी घरी गेल्यानंतर पहिल्यांदा बॉल घेतला. माझा मुलगा, सून, मिस्टर, मी आम्ही नेहमाने आता गेम खेळतो घरामध्ये, पूर्ण एन्जॉय करतो. आणि मी तर इथे आईकडे आत्मबल क्लासमध्ये आल्यापासून भरपूर म्हणजे भरपूर एन्जॉय. मी कधीच खेळले नव्हते, मी जे काही केलं नाही ते सगळं आत्मबलमध्ये केले. खूप खूप अंबदने आई. आय लव्ह माय मॉम. हरिओम. आत्मबल क्लासमध्ये हा गेम खेळल्यामुळे मला इतकं वय 60 उलटली तरी असं वाटतं मी आत्ताशी 40ची आहे. त्यामुळे इतकं मला उत्साह आणि आनंद आला आणि त्या हिशोबातच मी आता सगळे म्हणतात अगं तुझ्यात एवढा बदल का, मी म्हणते आत्मबल म्हणून. कारण पूर्वी मी साधी राहायची, अगदी कसं आपण साधंच राहावं, पण आता मी माझ्यात बदल केला आहे हे माझं मला जाणवतं आहे आणि समोरच्यालाही जाणवायला लागलं आहे. आणि माझ्या नातीबरोबर मी हा गेम भरपूर खेळणार. हरिओम. हरिओम. आईने बॉलचा गेम आम्हाला सांगितल्यावर इतका आनंद झाला. लहानपणची एक आठवण आलीच आम्हाला. आणि आता एवढं मोठेपणी सुद्धा घरातल्या फॅमिलीबरोबर हा गेम आपण एकदम इझिली खेळू शकतो आणि प्रत्येकाला एक्झरसाईज मिळतो, सगळ्यांचा आनंद वाटतो आणि मुख्य म्हणजे फॅमिली पुन्हा सगळे एकत्र येते, त्यामुळे खूप मजा वाटली. हरिओम. माझं वय आहे 70च्या वरती, त्याच्यामुळे मला कोण खेळायला घेत नव्हतं. पण कालपासून मी मात्र बॉल खेळायला लागली आणि बॉल इतका खेळली की माझा नातूच हसायला लागला की आई तू इतकं सुंदर खेळते. अरे का खेळणार नाही मी आईने मला शिकवलं तर मी चांगलं खेळणारच. त्याच्यामुळे त्यांनाही सगळ्यांना आनंद झाला. हरिओम. मी गेम कधीच खेळलेली नाही आहे किंवा खेळतही नाही आहे. घरात दिवसभर काम करत असते. आता घरी गेल्यावर माझी सून आणि नातू आम्ही मज्जा करू, बॉल खेळू. हरिओम. ये बच्चों के साथ ना खेल के हम लोग को भी बहुत खुश है, लेकिन बच्चे लोग भी खुश है, लेकिन वो बोल रहे ग्रैंड माँ अभी तक ऐसे ही खेल रही है. वो बॉल का अच्छा को एंटरटेनमेंट मिला है करके बच्चे लोग बोल रहे हैं. थँक्यू. हरिओम. हा गेम खेळून माझ्या लहानपणीच्या इच्छा मी नातवांच्या बरोबर खेळून पुऱ्या करेन. हरिओम. आज 18 वर्षात मी कधीही आनंदी नाही होते, पण आज माझ्या आईकडे येऊन मी एवढे आनंदी झाले की मी सगळं दुःख विसरली. आणि अहमद नाही तुझ्यामुळे मी अहमद.